शिकार जिनकी मेहनत नहीं जाएगी बेकार। यश जादव ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। तो यश जादव कॉंग्रॅच्युलेशन, वेल बोल। 4 षटकांचा सामना, 3 षटकांकरता 15 मिनिटं दिली जातील। 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे। 4 षटकांचा सामना आहे। जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं नाही पूर्ण केलीत तर 5 तुमचे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात। आता 1 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येईल। त्यामुळे सामना अगदी वेळेत सुरू करणं फार गरजेचं आहे आणि वेळेत समाप्त करणं फार गरजेचं आहे। उत्तम मॅकमिलन, मला वाटतं तुमच्यावरती जबाबदारी आहे, तुम्ही व्यावसायिक खेळाडू। तर आता मी उबेद खान आपल्याला विनंती करतोय, चला आपले बॅटर मैदानावरती पाठवा। काही करा जरा, कारण अजून 1 मॅच शिल्लक आहे। कुणाल, उबेद, चला लवकर मैदानावरती। तुमचे आघाडीचे फलंदाज पाठवा। मॅकमिलनने आपलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। यावेळेला टीम मीटिंग होणार नाहीये, सेलिब्रेशन जास्त करू नका। 15 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत आणि तुमचं टाइम इथे आम्ही निश्चितच सांगणार आहोत, स्क्रीनवरती देखील बघायला मिळेल। अक्षय आमच्यावर जॉईन होत आहेत, ओव्हर टू अक्षय। नक्कीच टाइमर सेट असेल आणि ज्यावेळी पहिला बॉल डिलिव्हर होईल तेव्हा तुम्हाला आम्ही टाइम देखील सांगू। त्यानंतर 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर समाप्त झाले नाहीत तर 1 प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल। उत्तम संघ आपलं फील्ड सजवून घ्या। 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आल्यात। मॅचच्या दिशेने आपण बघतोय महत्त्वाचा मॅच, दोन्ही संघ 1-1 मॅच जिंकल्यात। दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच आणि 4 ओव्हरचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचं आता पात्र 1 षटक आपल्याला पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं 1च षटक आहे आणि 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर राहतील। चला सामना सुरू करा। यावेळेला आघाडीची जोडी अक्षय आपण बघितलं तर पहिल्यांदा कुणालला संधी मिळाली, आता आमिरला या ठिकाणी संधी मिळते आणि दुसऱ्या बाजूला आपण उबेद खानला पाहणार आहोत। उबेद खान देखील जबरदस्त बॅटिंग सुरुवात चांगली करून दिली होती आणि म्हणूनच या धावा चेस झाल्या योग्य रीतीने। मात्र बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय प्रतीक गऱ्या, एक विकेट टेकर गोलंदाज या संघाचा, पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करणारा गोलंदाज। जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येते प्रतीक गऱ्या। दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। 3, 2, 1 टाइमर इथे ऑन। देऊया दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। गेम ऑन, ऑल द बेस्ट। पहिला बॉल डिलिव्हर होतोय आणि चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑनला। मॅकमिलन गोविंद यावेळी चेंडूचे फील्ड करतील, फेकी करतील तिथपर्यंत 1 धाव। 1 चेंडू 1 धाव। 4 वाजून 35 मिनिटं निघून गेल्यात आणि पहिला चेंडू डिलिव्हर झालाय। इथून टाइमर स्टार्ट आहे, याकडे लक्ष असू द्या। स्ट्रिक्ट नियम, दोन्ही संघांना सेम रूल्स। 1 रन 1 बॉल। पुढचा बॉल प्रतीक गऱ्या या गोलंदाजाचा, आडव्या बॅटने खेळायचा होता। फिल्डर त्या ठिकाणी आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन लगावलंय आणि 1च धावेवर समाधान मानावं लागेल। 2 चेंडू 2 धावा या फलकावरती लगावल्यात। चांगली मॅच आपण बघतोय। एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला तर पर्व 8वं आहे। विजय मामा चषक 2024 भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि प्रत्येक फॉर्मॅटला संधी दिले। 40+ असू दे, ग्रामीण असू दे, ओपन गट असू दे, अशा प्रकारचा आपण प्रत्येक संघ पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून। ऑफ स्टंपवर पिचिंग केला, इनसाइड आउट ऑन दी अप, जबरदस्त फटका, 1 बाउंड। चेंडू सीमारेषी पार, येते विजय मामा चौकार। तीन बॉल आणि फलकावरती 6 धावा। विजय मामा चषक चौकार आपण बघतोय। बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला होता आणि गॅप शोधला गेला आणि इथे मात्र यासाठी ओळखला जातो हा बॅटर आपण बघतोय। आमिर करता हा बॉल, यावेळी मात्र पंचांकडून इशारा येतोय LBW, लेग बिफोर विकेट झालाय आणि इथे परतावा लागेल आमिरला। बॅक टू द पवेलियन, गडीबाद। नजरत करते गार विजय मामा वीराचा टायगर। नजरत करते गार विजय मामा वीराचा टायगर। टायगर टायगर विजय
शुक्रिया डीजे. डोंट आर्ग्यू विथ अंपायर. मला वाटतं उबेद खान त्या ठिकाणी आहेत. चला, पंचांनी निर्णय दिलेला आहे. अपन प्लीज नए बैटर मैदान के अंदर आएंगे क्योंकि उबेद खान है, प्रोफेशनल खिलाड़ी है. अमीर बैक टू द पेबल चले गए. बहुत इंपॉर्टेंट विकेट और पहली सफलता मिली है गेंदबाज को. 4 ओवर का ये मुकाबला, 3 ओवर के लिए आपके लिए 15 मिनट का समय दिया गया है. और नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज कुणाल. देखिए, एक थोड़ा सा बदलाव किया गया था. कुणाल और उबेद प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर पहले मैच में आए थे, लेकिन दूसरे मैच में आमिर को थोड़ा सा प्रमोशन दिया गया था. एक अच्छा स्ट्रोक इनका बिल्कुल ऑफसाइड पर, और उसके बाद में विकेट गिर गया है. विकेट के सामने पाए गए. बैटर तयार ठेवा प्लीज. बदल केला जातो. या अगोदर ओपनिंगला आला, त्यानंतर वन डाऊनला या बॅटरला पाठवलं जाते. बघूया बदलाव किती योग्य ठरेल. म्हणजे बदल करणं गरजेचं आहे काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार. आणि बघूया आता बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा प्रतीक गऱ्या हा गोलंदाज सज्ज होतोय. एक विकेट त्याला मिळाला आहे आणि आत्मविश्वास त्याचा देखील वाढला असावा. 5वा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. पुन्हा एकदा ज्या प्रकारे फील्ड सेट केले, जबरदस्त फिल्डिंग. यावेळी मात्र अशाच फिल्डिंगची गरज आहे, खास करून उत्तन संघाला. जय श्रीराम उत्तन संघ पाहायला मिळतोय आणि या जर फिल्डिंगनी धावा वाचल्या तर तो बेनिफिट ठरेल. एका धावेने धावफलक 5 बॉल 7 धावा फलकावरती. 4:35 आपण पाहिलं होतं आणि इथे आतापर्यंत योग्य वेळेवरती ही गोलंदाजी होताना दिसते. टाइम देखील वाचला जातोय, म्हणजेच योग्य दिशेने गोलंदाजी होते योग्य वेळेवरती. आणखीन हा अंतिम बॉल या ओव्हरचा. पुढचा बॉल मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ द पार्क. येतोय दर्जेदार धमाकेदार षटकार, बिग ब्लास्ट. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अक्षय धावसंख्या एकूण आपण पाहू शकता 13 धावा. आता टीम मिटिंग करू नका. बॉल तुमच्यापर्यंत येतोय आणि तुमच्याकडे मॅकमलन सारखा खूप चांगला कॅप्टन आहे किंवा अनुभवी खेळाडू आहे. टीम मिटिंग करण्याची आवश्यकता नाही. मॅच बॉल परत आला. पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये संपले. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत. तुमची वेळ सुरू झाली बरोबर 4:35 आणि 4:35 4:29 या वेळेला पहिलं षटक समाप्त झालंय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रायनल इतूर. आणखी एक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने कमी वयात जास्त प्रगती केली उत्तन संघाचा एक ट्रम्प कार्ड बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते रायनल इतूर हा बॉलिंग मार्कवरती. उत्तन संघ मीरा भाईंदर नगरीमध्ये देखील फायनल मध्ये आलाय. जुचंद्र नायगाव नगरीमध्ये देखील टॉप 4 मध्ये आलाय आणि इथे देखील स्पर्धा खेळतोय. इथे मात्र हा चेंडू कशा प्रकारचा पिचिंग केला जातोय हे पाहिलं जाईल. मात्र पंच इशारा करतायत दोन्ही हात समांतर, धावा अवांतर, डाऊन द लेग. आणि इथे मात्र 1+1 2 एक्स्ट्रा धावा वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव्याने धावफलक पुढे सरसावते. फलकावरती धावा लगावल्यात 15 धावा, 15 रन्स ऑन दी बोर्ड. मागील ओव्हरमध्ये देखील मागील मॅचमध्ये थोडा महागडा ठरला होता. रायनल इतूर हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळायचा होता. उबेद खान एक मोठं नाव आणि बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळी टक्कर होते तो एक वेगळा बॅटल रंगताना दिसतो. 16 धावा या फलकावरती लगावल्यात. पहिला बॉल वाईड गेल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज रायनल इतूर. आज तो गोलंदाज नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये चमकला होता. 3 वेळा मॅन ऑफ द मॅच या गोलंदाजाला प्राप्त झाला होता. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणूनच समोर देखील एक त्याच शैलीचा ताकदवर खेळाडू. पुन्हा एकदा बघा रिस्पेक्ट दिली जाते या चेंडूला ब्लॉकमध्ये आणि ते देखील अगदी ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ब्लॉक केला होता. बॅटरला मोठा फटका खेळून दिला जात नाही. त्याचा प्रत्यय 1 धाव, एका धावेने धावफलक 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड. दुसरी ओव्हर आपण बघतोय 4 ओव्हरचा गेम आणि मॅच. जय श्रीराम उत्तन संघ गोलंदाजी करत असताना रॉयल स्टनर मीरा रोड बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. प्रॉपरली प्रॉमिसिंग स्ट्रोक होत नाही. रनिंग बिटवीन द विकेट देखील थोडी कमी दिसते कारण एकच धाव येईल. आता स्ट्राईक पुन्हा एकदा ठेवला जाईल. आपण बघतोय कुणाल आणि उबेद हे 2 बॅटर आपल्याला बघतायत. एका धावेने धावफलक 18 धावा. चेंडूचा विचार केला 3 चेंडू.
कुणाल स्ट्राईक एनवर आता कुणालला मोठी जिम्मेदारी असेल. धावा सिंगलने पुढे सरकतायत. 18 धावा. शांत राहिलाय या ओव्हरमध्ये. रायनल इतूरची दुवादार गोलंदाजी. काय बॅटिंग त्या प्रकारची होईल का हा प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू डाऊन द लेग. पंचांचा इशारा येत आहेत. लेट टू लेट बट अप टू डेट. वाईड बॉल. एक्स्ट्रा धावेने धावपळक. 19 धावा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे रायनल इतूर या गोलंदाजच्या माध्यमातून आणि जास्तीत जास्त डाऊन द लेग पाहायला मिळते. कुठेतरी स्टंप उडवण्याचा प्रयत्न केला जातोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 बॉल 19 धावा या फलकावरती. चौथा चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर वन. चेंडूला पिक करता आला नाही. लॉंग ऑफला फिल्डर आहे. कोणती चूक होणार नाही. अप्रतिम कॅच. आणखीन एक गडी बाद. चषक विजय मामाचा ठेवलाय बक्षीस लाखाचा. चषक विजय मामाचा बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा ठेवलाय बक्षीस लाखाचा. प्रतीक गऱ्याने कॅच घेतला आणि इथे मात्र अप्रतिम कॅच पकडला गेलाय. न्यू बॅटर इन नितीश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा या फलकावरती. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू आणि 19 धावा. नितेश येतोय न्यू बॅटर इन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रायनल इतूरला 1 विकेट प्राप्त होतोय. अप्रतिम गोलंदाजी कन्सिस्टन्सी तो या स्पर्धेमध्ये देखील दाखवतोय आणि उत्तम संघाचं बोलबाला प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. मात्र विसरून चालता नाही रॉयल स्टनर मीरा रोड संघाला. नुकता ज्या संघाने पराभव केलाय नवघर या संघाला. 4 बॉल आणि फलकावरती धावा आहेत 19 धावा. पुढचा बॉल नितेश करता रायनल इतूर या गोलंदाजाचा बॉलिंग मार्कवरती सज्ज होते. पुन्हा एकदा आता कशा प्रकारची बॅटिंग असेल. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा मारा. क्रिकेटची सेफेस्ट डिलिव्हरी. ब्लॉक हॉल आणि हे चेंडू प्रॅक्टिस मुळेच इथे अद्यावत केले जात आहेत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि तेच आपल्याला रायनल इतूरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि फलकावरती धावा लगावल्यात. सध्याच्या घडीला 20 धावा. 20 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट बॉल या दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा काहीतरी चेंजेस करायचं होतं. फुलटॉस बॉल आणि इथे असा बॉल आला तर बॅटर सोडणार नाही. आउट ऑफ दी पार्क. आणखीन एक येतोय षटकार. 26 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. विजय मामा करते दावा. नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय दावा. नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करते दावा. 2 ओव्हर आणि 26 धावा फलकावरती. 13चा रन रेट मेंटेन केला. आता बॉलिंग मार्क वरती आणला जातोय एल्सन, ज्याने मागील मॅच मध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केला होता. काय गोलंदाजी कमालीची राहिली होती. खऱ्या अर्थाने मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलेली ती ओव्हर होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 3, पहिली ओव्हर टाकत असताना त्यावेळी 4, म्हणजेच त्या 2 ओव्हर खऱ्या अर्थाने जो रन रेट होता तो कमी झाला आणि वेळेवरती इथे ओव्हर देखील समाप्त होते. यावेळी काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं. खराब चेंडू पिचिंग केला खेळपट्टीच्या बाहेर आणि नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो. 1 धावेने आता धावपळक 9च्या साह्याने 27 धावा या फलकावरती. पहिला बॉल रायनल इतूरने देखील वाईट टाकला होता. तो देखील डाऊन द लेग होता. हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर खेळपट्टीच्या बाहेर फ्री हिटचा बॉल. पुढचा बॉल 27 धावा फलकावरती. फ्री हिट बॉल. मात्र इथे लोअर फुलटॉस आणि स्लोवर वन अशा प्रकारचं कॉम्बिनेशन या गोलंदाजाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल कधी कधी षटकार चौकार देतात आणि कधी कधी गोलंदाज लयमध्ये असला तर तिथे मात्र त्याचा बोलबाला देखील पाहायला मिळतो आणि तेच घडले मैदानाच्या आतमध्ये. 27 धावसंख्येवरती आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करायचं होतं. थोडासा आतमध्ये टर्न घेतलाय चेंडूने. बॅटर शफल झालाय 5व्या स्टंप वरती आणि अशा प्रकारचा वाईट तुम्हाला अंपायर देऊ शकत नाही. त्याचं कारण आहे जास्त फुटवर्कचा वापर केला जातो, जास्त शफल होतोय, म्हणूनच हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळते. 2 बॉल आणि फलकावरती धावा आहेत 27 धावा. अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट.
नितेश यावेळी मात्र पिक केलाय चेंडूला आणि पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क. आणखीन एक येतोय विजय मामा चषकातील शानदार असरदार षटकार. तीन बॉल 33 धावा फलकावरती. जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते. 33 धावा या फलकावरती. पुढचा बॉल यावेळी मात्र बाहेरचा चेंडू छेडला गेलाय आणि हा चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला फ्लाय स्लिपला निघून जातोय. निर्धाव चेंडू. 4 बॉल आणि फलकावरती 33 धावा. या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आगरी सेनेचे कायदेशीर सल्लागार आदरणीय सन्माननीय मल्हारीबा तावरे साहेब आहेत आणि 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केले. विकेट हॅट्रिकसाठी 1000 तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आत्तापर्यंत झाली, यात काही शंका नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला आज रॉयल स्टर्नरचा संघ अक्षय थोडासा अडचणीत आल्यासारखा वाटतोय. खूप चांगली सुंदर अचूक नियंत्रित गोलंदाजी आत्तापर्यंत झाली आहे. त्याचं कारण आहे की गोलंदाजी ऑफ स्टंपवर पिचिंग केलेले वारंवार चेंडू आणि उबेद सारखा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याला स्ट्राईक जास्त मिळत नाही आहे. त्याचं कारण इथे 34 धावा अंतिम बॉल या ओव्हरचा. ऑफ स्टंपवर पुन्हा एकदा. यावेळी मात्र साजूक तुपातला लाडू होता आणि आ बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमारेषी पार. आणखीन एक येतोय दर्जेदार षटकार. षटकांशी धावपळक. 40 धावा 3 ओव्हर. थँक्यू. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालेत. इथून आता विलंब होता कामा नये. 14 मिनिटात धावपलकावरती एकूण डाबा आहेत 40 रन. पुन्हा एकदा पहा, मल्हारीबा तावरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 3 षटकारासाठी आणि हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्लिंटन माल्या फिलहाल गेंदबाजी कर रहे, स्कोर 40 रन. इससे पहले देखिए धुआंधार बल्लेबाजी हुई थी. निर्णायक ओव्हर का खेल. अक्षय हमारे साथ जुड़ने वाले हैं. क्लिंटन माल्या मागील मॅचमध्ये तेवढी खास ओव्हर राहिली नव्हती. बघूया या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी असेल. क्लिंटनचा हा बॉल यावेळी इनसाइड आउट करून खेळलेला फटका. मात्र जबरदस्त कॅच. पकडोगे कॅच जीतोगे मॅच आणि कॅच ऑफ द मॅच. अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. चाळीस धावा फलकावरती. मॅकमिलन टप्पाने जबरदस्त कॅच कॅरी केला. या अगोदर चांगली बॅटिंग त्याची बघितली होती. फिल्डिंग मध्ये देखील जबरदस्त एफर्ट त्याचे पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजाला आता विकेट मिळते. खऱ्या अर्थाने जबरदस्त कॅच. उलटा झेल, कठीण झेल, धावता झेल, कठीण झेल आणि इथे अशक्य असं काही नाही. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं ही मॅकमिलन टप्पाची ओळख आहे. म्हणून त्या प्रकारची कॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कॅरी होताना पाहायला मिळते. आता गोलंदाजाला क्लिंटन माल्या. पुढचा बॉल. आता मात्र लई सापडते. स्ट्रेट ड्राईव्ह करायचं होतं. लॉंगॉनला फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे आणि एकच धाव. या अगोदरच्या मॅचमध्ये थोडासा बॅड परफॉर्मन्स राहिला होता. क्रिकेट हेच सांगून जाते, कधी खराब प्रदर्शन होते, कधी चांगलं. मात्र खचून जाऊ नका. म्हणूनच गोलंदाज आतापर्यंत आपला चांगल्या मानसिकतेने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक इनला आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय उबेद खान, जो एका साइडून किल्ला लढवते. मात्र यावेळी ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल. पुन्हा एकदा फिल्डर आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय घडला जाईल तर दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या माध्यमातून जातोय विकेट. फलकावरती धावा लगावल्यात त्या म्हणजेच 42 धावा चेंडू फेकून झाल्यात या षटकातील 3.
पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती क्लिंटन माल्या पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःला ठेवले उबेदने, ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आले आतापर्यंत. उबेद करता पुढचा बॉल क्लिंटन माल्या या गोलंदाजाचा पुन्हा एकदा शफल झालाय. स्लोवर 1 चेंडू होता, जास्त पिक करता आला नाही, मात्र जबरदस्त फिल्डिंग. म्हणून क्रिकेटमध्ये कधी कधी व्हॉलीबॉल देखील तुम्हाला खेळता आला पाहिजे, त्या प्रकारे हा चेंडू अडवला गेला. एफर्टलेस, लाजवाब एफर्ट्स, अप्रतिम फिल्डिंग आणि पुन्हा एकदा 2 धावा वाचवले आपल्या संघाकरता. त्याचा बेनिफिट नक्कीच उत्तम संघाला मिळेल, यात काही शंका नाही. 2 बॉल शिल्लक आहे या इनिंग्स आणि फलकावरती धावा लागल्या 44 धावा. 44 रन्स ऑन दी बोर्ड, 44 धावा. स्ट्राईक इनला पुन्हा एकदा चर्चा केली जाते. उबेद चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत आणि जो टाइम होता त्या टायमरनुसार या 4 षटक पार पडताना दिसत आहेत. 2 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे उत्तम संघाने आतापर्यंत वेळ आयोजकांचा वाचवलाय, ज्या अनुषंगाने टायमर दिला होता त्यांना. पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्याच रिझनला खेळून काढतोय. फिल्डर आहे आणि पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. म्हणूनच टाळ्यांचा वर्षाव होताना दिसते, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज दिसते जय श्रीराम उत्तम संघाची. मात्र रॉयल स्टनर मीरा रोड संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे आणि या धावा सहजरित्या तो करून देणार नाही. फलकावरती 45 धावा. शेवट कशी केली जाईल, अगोदरच बॅटर शफल झालाय आणि पुन्हा एकदा यावेळी काय घडलं जात आहे, उंची जास्त प्रॉपरली एलिव्हेशन नाही. लॉंग ऑफ वरून मिड ऑफ पर्यंत अंतर फार लांबचं होतं, मात्र इथे पुन्हा एकदा अप्रतिम कॅच. प्रतीक गाऱ्या हा झेल घेतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 45 धावा या फलकावरती लगावल्यात. 46 धावेचं आव्हान सामोरं ठेवलंय जय श्रीराम उत्तन या संघाच्या विरुद्ध रॉयल स्टँडर्ड मीरा रोड या संघाने. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजचा खरं तर 3रा दिवस. काल आपण मालवणी तडका अजितला पाहिलं होतं. आज आमच्याबरोबर अक्षय साटम एक युवा समालोचक आहेत. आज दिवसभर त्यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. विजय मामा चषकामध्ये आजच्या 300 दिवशी त्यांचा मराठीमधून एक मधुर आवाज ऐकलेला आहे आणि मी मामांना विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार विजय मामा गरत यांच्या शुभ हस्ते अक्षय साटम यांचा आपण यथोचित सन्मान करावा. प्रत्येक दिवशी एक प्लेबर असतो. पहिल्या दिवशी आपण नितीन पाटील यांचा आवाज ऐकला, दुसऱ्या दिवशी मालवणी तडका होता इथे म्हणजे आणि आज आपण बघितलं तर आपल्याच या भागातील एक उगवता समालोचक अक्षय साटम. थँक्यू व्हेरी मच. खूप सुंदर समालोचन तुम्ही आम्हाला ऐकवलं आणि मला वाटतं त्यांचा फायनलचा मॅच या ठिकाणी शिल्लक आहे, त्या दिशेने ते जाणार. त्यांना शुभेच्छा असतील मामांच्या वतीनं, या ठिकाणी असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं. कारण प्रत्येक कलाकाराचं आयुष्य घडत असताना सर्वांचे आशीर्वाद, प्रेम, सदिच्छा या सगळ्या महत्त्वाच्या असतात. मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. अक्षय थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आपण आलात. विजय मामांच्या सर्व टीमच्या वतीनं आपले मनापासून धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाते. मॅच अत्यंत महत्त्वाचा आहे. वेळ घेऊ नका. चला बॅटर, चला बॅटर, चला मैदानावरती. टायमर तुमचा आता टायमिंग सुरू होतोय. जिंकण्यासाठी आव्हान असेल 46 धावांचं. सुरू असलेला सामना आपण बघतोय जय श्रीराम उत्तन आणि रॉयल स्टँडर्ड मीरा रोड. यानंतर अदबिक 11 भाईंदर. आपण 3 षटकं समाप्त झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये यायचे, टॉसच्या इथे यायचे. अदबिक 11 भाईंदर, अक्षय साटम मनापासून धन्यवाद. P20 फाउंडेशन आगरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024. चला बॅटर, चला मैदानावरती. एक मॅच शिल्लक आहे अजून आणि मीरा रोड आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पंच मैदानावरती आहेत. स्वर्गीय अनिल काकड्या काळंकाळ आणि वसंत महादेव गाबड यांच्या स्मरणार्थ आपण क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आणि याच दरम्यान आपण मंचावरती पाहू शकता आदरणीय विनेश कुमावत
जे भिवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत, युवा उद्योजक आपल्या मंचावरती आहेत. त्याचबरोबर कायदेशीर सल्लागार आदरणीय मल्हारी तावरे यांचं देखील शुभागमन मंचावरती झाले. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय विजय मामा घरत आणि त्यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली आपण एक मानाची स्पर्धा या ठिकाणी पाहत आहोत. आगरी सेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा विजयजी घरत साहेबांच्या माध्यमातून 2 भागामध्ये म्हणजे शहरी आणि ग्रामीण अशा प्रकारची ही स्पर्धा. सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. सामना अत्यंत महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. दुसरा डाव देखील रंगेल. षटक अत्यंत महत्त्वाचा आहे. जे मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल राकेश अपने बॉलिंग मार्फत तैयार. सामना करेंगे बल्लेबाज मैकमिलन. अभिषेक ने लगातार 5 छक्के जड़ने का काम किया था. 46 रनों की जरूरत है, 46 का टार्गेट. आणि आता पहिला चेंडू पडेल त्यावेळेस टायमिंग सुरू होईल. राकेश अपने बॉलिंग मार्फत तैयार है. P1 एक फ्लैंक लीग पॉइंट कवर, स्टेक कवर, एक मिड पर खिलाड़ी. मॅकमिलन जर या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक केली तर विजय मामा या स्पर्धेचे शिल्पकार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर या ठिकाणी मल्हारी तावरे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्याकडे देखील षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती काय यावेळेला जबरदस्त फटका खेळलाय. फलंदाजाने गुडघा टेकला आणि काय यावेळेला षटकार ठोकला. चेंडू झाली सीमार शबाद षटकार. चक भरणार चर्चा गावागावन होणार, लाखाचा चक भरणार चर्चा गावागावन होणार. विजय मामाच्या चक सारखं नाही. 15 मिनिटाचं तुमचं टायमिंग सुरू झालं आहे. आमच्याकडे आता सॉफ्ट वॉच आहे आणि यावेळेला जर बघितलं तर ते सुरू झालेलं आहे. अपने बॉलिंग पर राकेश. सामना करेंगे बल्लेबाज मैकमिलन. इस बार भी ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ तारामंडल में गेंद. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोड़ी है मुट्ठी भर जमीन, अभी तोड़ना पूरा आसमान बाकी है. गगनचुंबी छक्का. सामना रंगलाय बघायाले रसिक, मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक. चंदन सारगावात भरलाय विजय घरत मामा चषक. चंदन सारगावात भरलाय. फिलहाल लगातार 3 छक्कों के लिए टूर्नामेंट के आयोजन करता विजय मामा, इनकी तरफ से 1000 का इनाम. मल्हारी तावरे साहब इनके तरफ से 1000 का इनाम है. 2 छक्के बल्लेबाज मैकमिलन के बेहतरीन बल्लेबाजी कर रहे और टाइमिंग बढ़िया कर रहे हैं. राकेश के ऊपर दबाव बनाने की कोशिश. जीतने के लिए 46 रनों की जरूरत है. पावर प्ले का पहला ओवर. इस वक्त ऑफ साइड पर आप देख रहे हैं 4 खिलाड़ी दायरे के अंदर हैं. नए गेंद बल्ले के ऊपर नहीं. मैकमिलन के चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट है. उनको पता था अगर यहाँ 3 छक्के आते तो 2000 का इनाम मिलता. मल्हारी तावरे साहब और विजय मामा की तरफ से बिल्कुल ये इनाम था. और 2 गेंदों पर 2 अच्छे स्ट्रोक. 2 गेंदों पर अगर देखें तो 1 डजन रन आए हैं. अब उसके बाद में ये अच्छी गेंद थी गेंदबाज राकेश द्वारा. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. ऑफ टॉप के बाहर गिनती गेंद अच्छे तरह से बल्ले के ऊपर नहीं आई. गली क्षेत्र में चले गए. 1 रन लेने का मौका. बल्लेबाज अभिषेक के ऊपर पूरा दारोमदार का. बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं क्योंकि लगातार 5 छक्के जड़ने का कारनामा इन्होंने किया था पहले मैच में. जम्मू चषक 2024 8वां संस्करण आप देख रहे हैं. शाम का सत्र, तीसरे दिन का खेल और 2 बड़ी टीमें इस वक्त रॉयल स्टेडियम मेरा रोड, जय श्री राम उत्तन, दोनों एक बार फिर देखें तो दावेदार टीमें हैं. समय आपको ज्यादा नहीं लेना है. राइट टर्म ओवर द विकेट. गेंदबाजी के गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार्ग पर. ओ अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद थोड़ा सा देखे हरकत करते हुए गेंद. बल्लेबाज ऑफ टर्म के बाहर रहते. गेंद को स्क्वेयरली की तरफ खेलना चाह रहे थे अभिषेक, जिन्होंने 2 बार बल्लेबाजी की इससे पहले. धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर आ रहे गेंदबाज राकेश. स्कोर 13 रन 13. राइट टर्म ओवर द विकेट. गेंद को खेल दिया स्क्वायरली की तरफ. बिल्कुल इस वक्त मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद आई है.
स्वीप किया था बल्लेबाज अभिषेक ने। पहले ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या 14 रन। जीतने के लिए 46 चाहिए, तो इसका मतलब आपके पास अभी भी 18 गेंदे, 32 रनों की जरूरत है। कहाणी इंटरेस्टिंग आहे, फक्त आता टीम मीटिंग करू नका, बाकी खेळाडूंनी एकत्र येण्याची काही गरज नाहीये। कॅप्टन आहे, कर्णधारांना निर्णय घेऊ द्या, चला बाकी खेळाडू आपापल्या जागेवरती। बघा, एका कर्णधाराने सांगितल्यानंतर सगळ्यांना चांगलं समजेल, म्हणजे घरामध्ये एक कुटुंब प्रमुख, मैदानात तुमचा यावेळेला कर्णधार, एकाने सांगितलं समजतं, सगळ्यांनी सांगितलं तर मग काय मेदू आपलं काम करत नाहीत। त्यामुळे प्लीज 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 रिक्वेस्ट आहे आपल्याला, खूप चांगलं क्रिकेट आपण या ठिकाणी खेळत आहे। V20 फाउंडेशन अँड अग्रित सनाबा प्रेसिडेंट विजय मामा चषक 2024 46 है। दोनों स्कोरर बिल्कुल यही बता रहे हैं, 46 का टारगेट है। और आपका अतिरिक्त खिलाड़ी बिल्कुल हमारे पास। चलिए मैच शुरू करना है, 46 का टारगेट। 5 ही रन आया लास्ट के ओवर में, 3 ओवर में 40 रन था स्कोर। 3 ओवर में 40 रन, पहले ओवर में 13, दूसरे में 26, तीसरे में और 40। 46 रनों का टारगेट है, 46 का टारगेट। चला मॅच चालू करा। 46 5 झाल्या, 45 झाल्या, 40 होत्या धाबा, 46 चा टारगेट। यश यादव अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, लेफ्ट ऑफ ओवर द विकेट। ओ क्या कड़क शॉट है, मिड विकेट बॉडी लाइन की तरफ पर गेंद को खेल दिया है, दे घुमा के बॉडी लाइन के बाद 6 रन। आहे तू साऱ्यांचा जीव की प्राण, त्याच टी शर्ट देऊन छान, खेळाडूंचा करतो हा सन्मान। आयोजन आणि नियोजनाने सामना झाला हो रंजक, आयोजन आणि नियोजनाने सामना झाला हो रंजक। चंदनसर गावात भरला विजय करत मामा चषक, चंदनसर गावात भरला विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत। आप देख रहे हैं विजय मामा चषक 2024 की अद्भुत कहानी। मैदान के अंदर गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग छिड़ी हुई है। स्कोर 20 रन, 26 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। और पहली गेंद का क्या स्वागत हुआ, क्या स्वागत हुआ गेंदबाज यश यादव का। इससे पहले उन्होंने 4 शिकार किए थे, बहुत बढ़िया गेंदबाजी की थी। अगली गेंद के साथ तैयार, इस बार भी तैयार थे, प्रिपेयर थे, मानसिक तौर पर, शारीरिक तौर पर। गेंद को भेज दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। बैक टू बैक ये दूसरा शानदार छक्का। विजयी संघ घेऊन जाणार लाखाच पारितोषिक, विजयी संघ घेऊन जाणार लाखाच पारितोषिक। चंदनसर गावात भरला विजय करत मामा। 3 लगातार सिक्सर आएंगे तो आपके लिए 2000 का इनाम मिलेगा। मल्लारी बतावरे साहब और विजय मामा टूर्नामेंट के आयोजन करता, इनकी तरफ से। और 2 लगातार छक्के आए हैं और इन्होंने लगातार 5 छक्के जड़ने का कारनामा किया है। उड़ाइए आसमान की तरफ, बाउंड्री लाइन की तरफ है खिलाड़ी, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए दोबारा वो गाना बज रहा है, उड़ी जाए गेंद बाउंड्री के बाद 4 रन। और दीपिक 11 भाईंदर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको हमारे कॉम्बॉक्स की तरफ आना है या टॉस बॉक्स की तरफ आना है। 15 गेंदें 16 रनों की जरूरत। और लाजवाब बल्लेबाजी अभिषेक की। यश यादव बढ़िया गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद। और ये बिंदी गेंद है जिसकी जरूरत है, विकेट चाहिए आपको। सक्षम खिलाड़ी है, अनुभव इनके पास, फॉर्म बहुत अच्छा चल रहा है, लेकिन इस मुकाबले में अनसेटल किया गया बल्लेबाजों की तरफ से। खास करके तारीफ करने की बल्लेबाज अभिषेक की, निरंतरता के साथ अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। यश यादव अपने बॉलिंग पार्ट पर तैयार। छोटी गेंद गुड स्पॉट पर टिप्पा करने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद को ऑन साइड पर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ फेल दिया है। गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। ब्यूटीफुल शॉट। त्याचा काम नाही साधं ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर, त्याचा काम नाही साधं ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर। मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी जय श्रीराम उत्तम टीम के बल्लेबाजों द्वारा
10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और इस ओवर की कहानी देखें तो 2 लगातार सिक्सर, चौका, बिंदी गेंद, सिक्सर, ये लेखा जोखा इस ओवर का। टिप पकाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद और खेलने की कोई कोशिश नहीं है। आखिर गेंद पर बिंदी, 2 ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर अगर देखें तो टोटल बन गया है 36, 12 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए अगर देखें तो 10 रनों की जरूरत है। तो ये कहानी जिसमें जय श्री राम उत्तम टीम का पलड़ा बिल्कुल भारी दिखाई दे रहा है। अब एक बार फिर ज्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, सारे खिलाड़ी अपनी जगह पर है और एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टाइगर, एका नजरत करते गार विजय मामा विरारचा टाइगर। किसकी होगी जीत, किसकी होगी हार और किसके लिए खुलेगा जीत का द्वार, कौन करेगा पलटवार। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं। 11 गेंदें 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 1-2 विकेट से कहानी और इंटरेस्टिंग बन सकती है। मैकमिलन और अभिषेक बहुत ही अच्छा आगाज किया अपने पारी के लिए, शुरुआत बहुत अच्छी दिलाई है इस प्रतियोगिता में। अब आपके पास 11 गेंदें हैं, 10 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार है मैकमिलन। खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद आई है एक्स्ट्रा कवर पर तो टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। हेलीकॉप्टर खेलने का प्रयास किया गया था, 2 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए। तो अब समीकरण ये है जिस तरह से ये मुकाबला चल रहा है, 10 गेंदें और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। बहुत अच्छा प्रदर्शन अभिषेक का, क्योंकि प्रेशर मैकमिलन के ऊपर ज्यादा नहीं है। शुरुआत मैकमिलन की थी। खेलना चाहते थे इस वक्त ऑन साइड पर, बाहरी किनारा, फ्लाइंग स्लिप का सहारा और दानिश को विकेट मिला। मैकमिलन बैक टू द पैवेलियन, गॉन। टाइगर टाइगर विजय मामा यो टाइगर, टाइगर टाइगर विजय मामा यो टाइगर। मैकमिलन गोविंद का विकेट गिरने के बाद मैकमिलन टप्पा मैदान के अंदर आए हैं और पिछले मैच में बहुत धुआंधार बल्लेबाजी की थी अभिषेक और मैकमिलन टप्पा ने। अभिषेक का बल्ला बोलता रहा, कमाल की गजब की बल्लेबाजी वो करते रहे। उसके बाद मैकमिलन टप्पा ने जब जब इनके पाले में गेंद आई तब जाकर धुआंधार बल्लेबाजी करते हुए गेम चेंजर बने थे खिलाड़ी। नए बल्लेबाज मैकमिलन टप्पा और दूसरे ओवर का खेल, तीसरे ओवर का, तो 3 गेंदें अभी भी शेष है। 4 मिनट का समय, 15 मिनट का समय आपको दिया गया था। चला बॅटर तुमचाही टायमिंग काउंट होतंय, फक्त गोलंदाजाचा किंवा क्षेत्ररक्षक यावेळेला टायमिंग काउंट होत नाही तर सगळ्यांचं काउंट होतंय, बॅटरचं देखील काउंट होणार। V24 फाउंडेशन एंड अग्रसेना प्रेसिडेंट विजय मामा चषक 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज डैनिश। इंपॉर्टेंट मैच है, 10 गेंदों का खेल और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। साउली क्रिएशन द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं और जबरदस्त गेंद विकेट के सामने पाए गए। डैनिश जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, 9 गेंदे और 8 रनों की जरूरत है। मैच में बिल्कुल पलटवार, मजा आएगा इस मुकाबले में। तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आय हवा, अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आय हवा। विजय मामा करते दावा नवी। आदरणीय मनोहर भोईर यांना मी विनंती करेन सर, आपण व्यासपीठावरती या। आदरणीय मनोहरजी भोईर, आपल्याला सन्मानपूर्वक विनंती, आपण मंचावरती यायचंय। त्यांचा सन्मान अगदी थोड्याच वेळात होईल, व्यासपीठावरती ते आस्थाचं झालेले आहेत। मनोहर भोईर साहेब, आपलं सहर्ष स्वागत V24 फाउंडेशन अग्रसेना यांच्या माध्यमातून विजय मामा चषक 2024च्या भव्य दिव्य मंचावरती। नीलेश पाटिल नए बैटर मैदान के अंदर, ये अच्छा ओवर है, बेहतरीन गेंदबाज है गेंदबाज दानिश। 8 गेंदे 8, दोबारा अपील, लेकिन इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर है। अंपर का वही कहना, लेग बैक का इशारा। 7 गेंदे 7 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है, योग्य वेळेत दिलेला हात आणि योग्य वेळ दिलेली साथ आणि त्यानंतर मैदानावरती खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळते। तभी तो बनेगी बात। आता 10व्या या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 7, कोण कोणावर करणार मात।
विजय आणि पराभव आशा आकांक्षा पल्लवित होतील का? चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेनं. काय फटका खेळलाय. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका, कडक बेधडक षटकार. करतोय डावाला बिंदास लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय डावाला बिंदास लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय डावाला बिंदास लाखाचा बक्षीस लावा. थँक्यू विजय. सामना जितने करता फक्त एका धावे की आवश्यकता. अदबिक 11 भाईंदर के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आप तैयार हैं टॉस के लिए? भाईंदर टीम कप्तान, 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. मुकाबला अगर टाई हुआ तो बिल्कुल सुपर से ऊपर वाला मैच. अदबिक 11 भाईंदर आमिर के ऊपर विश्वास जताया है कप्तान ने, क्योंकि इस वक्त दबाव तो है आपके ऊपर. अदबिक 11 भाईंदर टीम के कप्तान के लिए दरख्वास्त है, आप तैयार हैं? इस बार कड़क शॉट सीधे बल्ले से और धोनी स्टाइल इस मुकाबले को समाप्त किया गया है. वेल डन जय श्रीराम उत्तन. आता आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. निलेश पाटीलच्या बॅटमधनं षटकार, विनिंग स्ट्रोक, कॉंग्रॅच्युलेशन. जास्त वेळ न घेता दोन्ही संघाचे कॅप्टन अदबिक 11 भाईंदर, त्याचबरोबर जय श्रीराम उत्तन कॅप्टन, त्याचबरोबर रॉयल स्टर्न मेरा रोड कॅप्टन, आणि या सामन्यामध्ये गेम चेंजर खेळाडू आहे अभिषेक. पहिल्यांदा आपण करणार टॉस.